ओबीसीच्या लोकांसाठी आरक्षण सुरू केलं होतं. दलितांसाठीच नाही तर दलित असतील, मराठा असतील, मुस्लिम असतील, ओबीसी असतील, या सर्वांसाठी त्यांनी आरक्षण सुरू केलेलं होतं. आणि या आरक्षणाचा फायदा त्या काळामध्ये सर्वांना झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा लंडनला जात असताना जाण्यासाठी राजेश्री शाहू महाराजांनी स्कॉलरशिप दिली होती. त्यामुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले. त्यांना बॅरिस्टर पदवी सुद्धा इंग्लंडमध्ये मिळाली. पण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा जो प्रबंध दिला होता की रुपयाच्या मूल्याचं कोणता प्रॉब्लेम आहे, तर तिकडे जर पूर्वीच्या सरकारने लक्ष दिलं असतं तर आज डॉलरच्या भावामध्ये रुपयाची सुद्धा किंमत मोजली गेली असती. पण डॉलर हा महाग होतो आहे, पाऊंड महाग होतो आहे आणि रुपया मात्र जवळजवळ आता 60-65 रुपयाला $1 असायचा, पण आता 95 रुपीच्या पुढे तो डॉलर गेलेला आहे. तर त्याच्यावर अर्थतज्ञांनी थोडासा गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि रुपयाचं मूल्य कसं वाढेल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आज कोल्हापूर शहरामध्ये जी बैठक झाली, राजेश्री शाहू महाराजांच्या नावाने हॉल आहे. हॉलचं रिनोव्हेशन अत्यंत चांगलं करण्यात आलेलं आहे आणि आमची रिनोव्हेशन झाल्यानंतरची पहिलीच बैठक इथं आहे. विदर्भ सोडून बाकीचे पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, मुंबई आहे, कोकण आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या ठिकाणचे लोक सगळे आले होते आणि विदर्भाच्या कार्यकर्त्यांबरोबर लांब पडते म्हणून त्यांची बैठक आम्ही वेगळं घेण्याचं ठरवलेलं आहे. तर आज बैठक मधला जो मुख्य विषय होता, तो मुख्य विषय हा होता की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह जो केला होता त्याला 99 वर्ष संपूर्ण आता 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याच्या सत्याग्रहासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी तुफान अशी दगडफेक झाली होती. पण आता आम्ही प्रत्येक वर्षाला 19-20 मार्चला तिथे जातो, तर आमच्यावर कुणी सुद्धा दगड मारत नाही. आम्ही त्या तळ्यामध्ये जाऊन आम्ही ती पाणी पित असतो किंवा त्या पाण्याला स्पर्श करत असतो. तर समाजामध्ये तसं बरंचसं परिवर्तन झालेलं आहे. कायद्याचं राज्य आलेलं आहे. संविधानाने दलितांना संरक्षण दिलेलं आहे, दलित आदिवासींना, आणि त्यामुळं समाजामध्ये मोठं परिवर्तन होतच आहे. तर आम्ही आता ठरवलेलं आहे की 14 ऑक्टोबर हा दिवस आमच्यासाठी अत्यंत परिवर्तनाचा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती नागपूरमध्ये. तर त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही 14 ऑक्टोबरला एक समाज परिवर्तन मार्च जो आहे हा मार्च आम्ही काढणार आहोत आणि हा मार्च साताऱ्यापासून काढणार आहोत. साताऱ्यामध्ये बाबासाहेबांच्या मातोश्री भीमाई यांचं स्मारक आहे. साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहिले होते ते घर त्या ठिकाणी आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले ती शाळा जिथं आहे. ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांना आतमध्ये प्रवेश नव्हता ते महार समाजाचे आहे, ते अच्युत आहे, म्हणून त्यांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलेलं होतं. तर आता परिस्थितीमध्ये बराचसा बदल झालेला आहे. त्यामुळं आम्ही आता कोणत्याही शाळेमध्ये आम्हाला कुठे अडवत नाही आहे. प्रत्येक शाळेमध्ये सवर्ण मुलांच्या बरोबर शिकण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे आणि त्या पद्धतीनं जसा बदल झालेला आहे, समाजामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनासाठीच तो सत्याग्रह केला होता. म्हणून आम्ही साताऱ्यापासून सुरू झालेला जो मार्च आहे हा मार्च 14 ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये येणार आहे आणि कोल्हापूरमध्ये एक भव्य अशा पद्धतीची बौद्ध धम्म परिषद जी आहे त्या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि ती परिषद कुठलं मैदान? मेरी वेदर ग्राउंड या ग्राउंडमध्ये ती बौद्ध धम्म परिषद होणार आहे आणि त्याला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील असा मला विश्वास आहे. आणि त्यानंतर मग आमची जी ही रॅली आहे
ती कोल्हापूरमधून ती पुढे सांगली आहे, त्यानंतर सोलापूर आहे, उस्मानाबाद आहे, किंवा पश्चिम महाराष्ट्रातून किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये जाणार आहे, नंतर विदर्भात जाणार आहे, नंतर ती उत्तर महाराष्ट्रामध्ये, नंतर ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये, कोकणामध्ये. आणि त्याचा जो समारोप आहे, हा समारोप महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे द्विशताब्दी आहे, जन्मशताब्दी आहे. तर त्यामुळं पुण्यामध्ये महात्मा फुलेंचा जो सर्व कार्यकाल होता तो पुण्यामध्ये होता. आणि त्यामुळं पुण्यामध्ये याचा समारोप आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. आणि हा समारोप 18 नोव्हेंबरला पुण्यामध्ये करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि सर्व या रूटवरती ज्या ज्या ठिकाणी आमचे स्टॉपिंग असतील त्या त्या ठिकाणी काय छोट्या मोठ्या सभा होतील. आमच्या या रॅलीसोबत काय आपले आंबेडकरी समाजाचे कलावंत असतील. त्यानंतर जिल्ह्यामध्ये एक मोठी जी रॅली आहे, सभा आहे, ती एका जिल्ह्यामध्ये एक सभा मोठी करायची आहे. आणि त्या परिषदेला वेगवेगळी नावं आम्ही देणार आहोत. सामाजिक समता परिषद आहे, विषमता निर्मूलन परिषद आहे, समाज एकता परिषद आहे, किंवा अशी नावं देऊन आम्ही त्या ठिकाणी काय वक्त्यांना त्या ठिकाणी बोलणार आहोत. त्यामुळं असाही प्रयत्न आपल्याला करायचा आहे. सामाजिक समता मार्च. आणि सामाजिक समता मार्ग जो आहे, सामाजिक समता मार्ग म्हणजे समाजामध्ये समानता आणण्यासाठी परिवर्तन आहे. सामाजिक समता मार्च जो आहे या नावाने आता तो मार्च आमचा निघणार आहे. आणि या मार्चमुळं समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, समाज जोडण्याचाही प्रयत्न आहे. बाबासाहेबांची फिलॉसॉफीच अशी आहे की दलित आणि सवर्णांना एकत्र आणणं. समाजामध्ये समता प्रस्थापित झाल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. समाज एकसंघ झाल्याशिवाय देशची शक्ती वाढणार नाही आहे. आणि म्हणून सगळ्या समाजाला एकत्र आणलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे की आपली जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे. त्यावेळेला देशाची वेळ येईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी विसरून आपण त्यामध्ये सामील झालं पाहिजे. आणि दलितांनी त्यांनी आवाहन केलं होतं की जरी काय आपल्यावर अत्याचार होते असले तरी देशासाठी आपल्याला लढलं पाहिजे. आणि म्हणून महार बटालियन नावाचे महार बटालियन सुरू करण्याच्या संबंधातली मागणी त्यांनी केली होती. आणि आपल्या आर्मीमध्ये महार बटालियन आहे, सागरमध्ये मध्य प्रदेशमध्ये त्याचं सेंटर आहे.